नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला मकर संक्रांती निमित्त तिळगुळाचे पेढे कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि घरच्याच साहित्यात आपण हे पेढे बनवणार आहोत. अगदी बाहेरच्या पेढ्यांसारखेच हे पेढे लागतात. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसे हे पेढे बनवलेले आहे. अगदी झटपट आणि कमी साहित्यात होणारे हे पेढे आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला सर्वात आधी इथे तीळ लागणार आहे. तर 1 वाटी तीळ घेतलेले आहे. ज्या वाटीने तुम्ही तीळ मोजून घ्याल ना, तर बाकीचं साहित्य सुद्धा त्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे. तुम्ही पॉलिशवाले सुद्धा घेऊ शकता. तर तीळ आपल्याला 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे. फास्ट गॅसवर भाजायचे नाही. अगदी कमी गॅसवर बघा, तीळ अगदी तडतडायला लागले की आपले तीळ भाजले आहे असे समजायचे आणि कलर सुद्धा चेंज होतो. आणि आता तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तीळ थोडे थंड होऊन द्यायचे आणि ज्या वाटीने आपण तीळ घेतले आहे ना, त्याच वाटीने आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. नॉर्मल गूळ घ्यायचा आहे आपल्याला, इथे चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही. आणि दोन्ही गूळ आणि तीळ आपल्याला एकत्र असे दळून घ्यायचे आहे. अशी पावडर करून घ्यायची. एकदम बारीक, जितकी शक्य होईल तितकी बारीक करून घ्या, पण मिक्सर चालू बंद करून आपल्याला पावडर करायची आहे, नाहीतर त्याचा गोळा होतो. आता त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी मिल्क पावडर लागणार आहे आणि अर्धी वाटी दूध. मिल्क पावडरमध्ये दूध आधीच एखाद्या बाउलमध्येच बनवून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही. असं स्पॅच्युलाने त्याच्या गुठळ्या मोडून टाकायच्या. अगदी खवा बनवतो ना, अगदी तशाच प्रकारचे हे पेढे तयार होतात. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे तिळाचे पेढे आहे. तर बघा, अशा गठुळ्या मोडून घ्यायच्या. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे, मिल्क पावडरचं. आणि इथे आपल्याला कोटिंगचाच पॅन घ्यायचा आहे. शक्यतो कोटिंगचं पॅन घ्या असेल तर, म्हणजे खाली जे मिश्रण आहे ना ते चिटकणार नाही. आणि आता याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचा आहे. गावरान तुपच टाकायचं आहे. चार ते 5 मिनिटं आपल्याला हे मिश्रण कोरडं व्हायला लागेल. तर कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. आता जे मिश्रण आपण बनवलं होतं ना तिळाचं आणि गुळाचं, ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कुठेही गॅस फुल करायचा नाही, कमी गॅसवरच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा 5 ते 6 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे. कोरडं होईपर्यंत कंटिन्यू आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली पण चिटकणार नाही आणि त्यामध्ये गुठळ्या पण होणार नाही. आता जो आपण त्यामध्ये गूळ टाकला होता ना, त्या गुळाला पाणी सुटतं आणि त्यानंतर हे मिश्रण पुन्हा पातळ होतं आणि ते कोरडं होईपर्यंत आपल्याला 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे मिश्रण कोरडं व्हायला लागतं. मीडियम गॅसवर आपल्याला हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून मिश्रण एकसारखं स्मूथ आपलं मिश्रण तयार होईल. तर तुम्ही इथे बघू शकता, मिश्रण जवळपास आता आपलं कोरडं व्हायला आलेलं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशा साध्या, सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा, 5 ते 6 मिनिटांनंतर मिश्रण अशा प्रकारे गोळा होतं. असं कढईपासून वेगळं झालं पाहिजे, म्हणजे आपलं मिश्रण पेढ्यासाठी तयार झालं आहे असं समजायचं. आता त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब मी व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे. तर हे ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. 1 चमचा वेलची पूड. आणि हे टाकायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे, कारण आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आणि त्यामध्ये आता थोडंसं परत 1 अर्धा चमचा मी तूप टाकलेलं आहे, जेणेकरून पेढ्यांना छान असा शाईनपणा येईल. हे सर्व साहित्य तुम्हाला गॅस बंद केल्यानंतरच टाकायचं आहे.
तर आता पेढ्यांसाठी आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि एक नॉर्मल टेम्परेचरला, म्हणजे खूप जास्त थंड पण नाही, अगदी आपल्याला पेढे करता आले पाहिजे इतपत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। अगदी फक्त 10 मिनिटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आपल्याला पेढे हाताला करताना भाजलं नाही पाहिजे, इतपत फक्त थंड झालं पाहिजे। आता छोटे छोटे गोळे घेऊन आपण त्याचे पेढे बनवूया। मी तुम्हाला 2 प्रकारचे पेढे बनवून दाखवणार आहे, 2 प्रकारे कसे पेढे बनवायचे ते दाखवणार आहे। तर असे छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे आपल्याला असे पेढे बनवायचे आहे। हाताला थोडंसं आधी तूप लावायचं आणि तूप लावल्यामुळे काय होतं की हाताला पण चिटकत नाही आणि वरतून पेढ्याला पण छान अशी शाईन येते। आणि सुरीने किंवा कुठल्याही काट्याने चमच्याने असे तुम्ही त्याला कट मारून घ्या, म्हणजे डिझाईन अगदी मार्केटच्या पेढ्यांसारखी दिसते। आणि त्यावर तुम्ही चारोळे, बदाम, पिस्ता काहीही लावा वरतून असे। मी इथे मगज बी लावलेली आहे, तुम्ही काही लावू शकता। अगदी चॉकलेट क्रम असतात ना, ते सुद्धा लावू शकता। अशाच प्रकारे आता हे सर्व पेढे आपण बनवून घेणार आहोत। आता दुसरा पण आपण त्याच पद्धतीने बनवणार आहोत। तर ही एकदम सोपी पद्धत आहे आणि दुसरी एक सोपी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे। तर ते कसे बनवायचे, तर तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही हे पेढे बनवू शकता। नेहमी आपण तिळाचेच लाडू खातो किंवा चिक्की खातो ना, तर ह्या संक्रांतीला तुम्ही असे पेढे बनवून बघा। तर आता ही एक मी दुसरी पद्धत दाखवणार आहे। तर असा एक गोळा घ्यायचा आणि तो लांब करायचा आणि असा प्रेस करायचा हातावरच, दोन्ही हाताच्या तळव्यावर प्रेस करून घ्यायचा आणि मध्यभागी दाबून घ्यायचा। ही एकदमच सोपी पद्धत आहे, ही झटपट होते। तर तुम्ही बघू शकता अगदी मार्केटला कसे पेढे मिळतात खव्याचे, अगदी तसेच पेढे दिसत आहे आणि खायलाही अगदी तसेच लागतात। आणि त्यावर सुद्धा अशा प्रकारे कट मारून घ्या। डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन माहीत असेल तर त्या प्रकारची सुद्धा डिझाईन बनवू शकता। तुम्ही साच्यात सुद्धा हे पेढे बनवू शकता। तर अशा प्रकारे बघा सर्व पेढे आपले आता तयार करून झालेले आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर आलेली आहे, दिसायला तर खूप अप्रतिम दिसत आहे। तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हे मार्केटचे पेढे आहे की घरचे। तर असे पेढे तुम्ही एकदा नक्की करून बघा ह्या तिळ संक्रांतीला। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वाजवायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।